झारखंडमधील परीक्षा घोटाळे आणि पेपर लीक प्रकरणाच्या विरोधामध्ये पेटलेलं हे आंदोलन आता अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक वळणावरती जाऊन पोहोचलंय। गेल्या 12 दिवसांपासून रांची येथील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवरती हजारो तरुण आपल्या भविष्यासाठी रस्त्यावरती उतरलेत। 5 ऑगस्ट रोजी या आंदोलनामध्ये काही अत्यंत मोठे आणि नाट्यमय असे बदल बघायला मिळाले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचे थेट आणि सविस्तर विश्लेषण आता आपण पाहणार आहोत। हे विश्लेषण 3 प्रमुख मुद्द्यांवरती आधारित आहे। सर्वप्रथम, आंदोलन स्थळावरील परिस्थिती खरोखरच अत्यंत बिकट आणि हृदयद्रावक आहे। रांचीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, परंतु स्थानिक प्रशासनाने आंदोलनस्थळी तंबू किंवा शेड उभारण्यास सक्त मनाई केली। परिणामी हजारो गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थी उघड्या मैदानावर चिखलामध्ये केवळ छत्र्या आणि ताडपत्रीचा आसरा घेऊन रात्र काढतायत। झारखंडचे सोनम वांगचुक म्हणून ओळखले जाणारे मुख्य छात्र नेते देवेंद्र नाथ महतो आणि इतर 5 विद्यार्थी अमरण उपोषणाला बसले होते। अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती। मात्र अखेर प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून काळजी घेण्याची विनंती केली। त्यानंतर देवेंद्र यांनी पाणी स्वीकारलं, त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा धोका तुर्तास तरी टळला आहे। असे असलं तरी देखील त्यांचा लढा सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा आणि तीव्र संघर्षाचा आज सरकारवरती मोठा दबाव पडलेला दिसून आलाय। वाढता रोष पाहून झारखंड सरकारनं आज अखेर विद्यार्थ्यांच्या समोर नमतं घेतलं। परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली। ही समिती पुढील 3 महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करेल। दुसरीकडे या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानं आपली कारवाई देखील तीव्र केली आहे। मुख्य आरोपी अभय तिवारीसह आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडनं अनेक कागदपत्रे आणि बँकेचे तपशील तपासण्यात आले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत। मात्र तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे या आंदोलनामधील ताणतणाव आणि विद्यार्थ्यांचा संताप अजून देखील कमी झाला नाहीये। सरकारनं समिती स्थापन केली असली तरी देखील विद्यार्थ्यांचा राज्याच्या स्थानिक यंत्रणेवरती अजिबात विश्वास नाहीये। ते अजून देखील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशीच्या मागणीवरती ठाम आहेत। त्यातच झारखंडचे मंत्री इरफान अन्सारी यांनी या आंदोलनाला राजकीय नाटक असं संबोधलंय। त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा संताप पसरलाय। विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं की हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय आहे आणि कोणत्याही पक्षाला ते आपला मंच वापरू देणार नाही। सरकारच्या या समितीच्या घोषणेवरती असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांनी आज एक मोठी घोषणा केली। येत्या 7 ऑगस्ट रोजी झारखंड विधानसभेवरती महामोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। थोडक्यात सांगायचं तर झारखंडमधील हे आंदोलन केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाहीये, तर राज्यामधील परीक्षा पद्धतीचं शुद्धीकरण करण्यासाठी सुरू असलेला एक शांततापूर्ण सत्याग्रह आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट रोजी होणारा विधानसभा मोर्चा या आंदोलनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। झारखंडमधील या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।